बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव शहरातील संत रूपलाल महाराज नगरात खोदकामामुळे शुद्ध पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे। त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असून नगरपालिका मात्र झोपेत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिका हद्दीत सर्वत्र रस्ता आणि नाल्याचं बांधकाम सुरू आहे। विकासाच्या नावाखाली नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। जळगाव शहरातील संत रूपलाल महाराज नगरात नाली बांधकामाकरता संबंधित ठेकेदारानं 20 दिवसांपासून मुख्य रस्त्यावर खोदकाम केल्यानं शुद्ध पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे। ठेकेदार आणि प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर जोडकाम करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र लिकेज व्यवस्थित न झाल्यानं नाल्यातील सांडपाणी पाईपलाईनमध्ये जात असल्यानं नळाद्वारे गेल्या 20 दिवसांपासून या भागात दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे संत रूपलाल नगरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या परिसरात नालेसफाई सुद्धा पालिका कर्मचाऱ्याकडून होत नाही अशी सुद्धा ओरड जनमानसात आहे। सगळीकडेच नाले गटारी या कचऱ्यानं तुडुंब भरल्या असून यापासून सुद्धा नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यानं स्थानिक नागरिक संतापले आहेत।